सावकारकी कर्ज वाटप करत लाखोंची मालमत्ता हडपल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। बेकायदेशीरपणे सावकारी करत सुमारे 125 ते 150 लोकांना अनधिकृतपणे कर्ज देत सावकारी पद्धतीने 5% व्याज आकारले आणि कवडीमोल भावाने मालमत्ता हडपल्याचा प्रकार मखमलाबाद मधून उघडकीस आलाय। या प्रकरणी मखमलाबाद मधील शांतीनगरमध्ये राहणारे संशयित आरोपी प्रवीण काकड आणि पोपट काकड या दोघा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्जदारांकडून करारनामे लिहून घेत स्थावर जंगम मालमत्ता हडपल्याचा प्रकार समोर आलाय। संशयित आरोपी काकड यांनी 2008 ते एप्रिल 2024 या कालावधीत अनधिकृतपणे नागरिकांना कर्जाची मोठी रक्कम वाटप केली। त्याबाबत रामदास मोगल यांनी सहकारी संस्था निफाड यांच्याकडे तक्रार अर्ज करत संशयित काकड हे बेकायदेशीर सावकारी करत असल्याचे कळवले। त्यावर या विभागाने दोनही संशयितांच्या राहत्या घरांची झडती घेतली। या घर झडतीत 46 करारनामे, 44 कोरे स्टॅम्प्स तसेच इतर 5 नावे असलेले स्टॅम्प पेपर, 107 धनादेश, व्याज व कर्जाच्या नोंदी असलेल्या 3 डायऱ्या आढळून आल्या। याबाबत पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांनी अधिक माहिती दिली। श्री रामदास दशरथ मोगल रसलपूर इथले रहिवासी आहेत। तर त्यांनी या प्रवीण काकड यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले होते कर्जाऊ। त्यांनी त्यातली काही रक्कम दिली, उरलेली रक्कम द्यायला गेले आणि कर्ज घेताना जी शर्त खरेदी केली होती त्यांच्या मालमत्तेची तर ती त्यांना उलटून देण्याची विनंती केली। तर त्याने 5% दराने व्याज मागितलं आणि म्हणून त्यांनी सहकार खात्याकडे सहाय्यक निबंधक सरकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता। त्या विभागाने या तक्रार अर्जावरून प्रवीण काकड आणि पोपट काकड यांच्या घरी घरझडती घेतली। त्या घरझडतीमध्ये एकूण 47 करारनामे, समजूतपत्र, खरेदी खत, साठे खत, गहाणखत करारनामे असे मिळवून आलेले आहेत। त्याचप्रमाणे सदर ठिकाणी कोरे स्टॅम्प पेपर 44 मिळवून आलेले आहेत आणि नाव असलेले स्टॅम्प पेपर 5 मिळून आलेले आहेत आणि एकूण 107 कोरे चेक म्हणजे धनादेश मिळून आलेले आहेत। एकंदरीत यांच्या घरी एवढी मालमत्ता आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडे काही कर्जाच्या आणि व्याजाच्या डायऱ्या पण मिळून आलेल्या आहेत। त्यामुळे सहकार खात्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला। त्या झडती पथकामध्ये एक ढवळे म्हणून अधिकारी होते, त्यांच्यावर पुढे अँटी करप्शनची कारवाई झाली। त्यामुळे गुन्हा दाखल करण्याकरता त्यांनी रवींद्र बाबजी गुंजाळ लेखापरीक्षक सहकारी संस्था येवला यांची नेमणूक केली आणि त्यांनी काल आमच्या पोलीस स्टेशनला आले। त्यांचा तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तर यामध्ये मोगल यांच्यासह अजून एक मुकुंद मोहाडीकर म्हणून एक आहेत। मुकुंद मोहाडीकर, रत्नाबाई काकड, बाळू सांगळे यांची देखील फसवणूक झालेली सध्या सकृतदर्शनी सहकार विभागाकडे या लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या। त्याचप्रमाणे या मुकुंद मोहाडीकर यांचे सुखकर्ता अपार्टमेंटमधले 2 फ्लॅट, सुखकर्ता इमारतीतील 3 दुकानं, नंतर मोर्या अपार्टमेंटमधील 2 दुकानं आणि त्यांच्या एका भूखंडाचे विकास करार आणि पॉवर ऑफ अटर्नी देखील या आरोपितांनी घेतलेली आहे। केवळ 20 लाखाचं कर्ज घेतलेलं असताना यांनी फार मोठी मालमत्ता हडप केलेली आहे। यांचे काम करण्याची पद्धत अशी आहे, कर्ज घेण्याकरता कोणी व्यक्ती आला की त्याच्याकडून कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेश, चेक घ्यायचे आणि कर्ज फिटायची वेळ आली की त्यावेळी अव्वाच्या सव्वा व्याज लावायचं। त्याच्या मालमत्ता पूर्वी घेतलेल्या स्टॅम्प पेपरचा वापर करून कवडी मोलाने खरेदी करायच्या। अशा प्रकारे त्यांनी हे जे सर्व कागदपत्र आम्हाला मिळालेले आहेत त्या सर्व कागदपत्रांचा आम्ही अभ्यास करणार आहोत। त्यातून एकूण किती लोकांची सध्या आम्हाला सकृतदर्शनी 125 ते 150 लोकांची फसवणूक झालेली आहे असं दिसून येत आहे। तर आम्ही त्या कागदपत्रावरून सर्व साक्षीदार जे पीडित लोक आहेत त्यांची यादी तयार करणार आहोत
आणि त्या यादीनुसार त्या प्रत्येकाला बोलावून कुणाकुणाकडून किती अवास्तव रकमा या आरोपितांनी घेतलेल्या आहेत, किती रकमेची फसवणूक झालेली आहे हे आम्ही शोधणार आहोत. तपास आमचा प्रगतीपथावर आहे. येवला तालुक्यातील सहकारी संस्था लेखापरीक्षक रवींद्र बाबाजी गुंजाळ यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फसवणूक तसेच सावकारी अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद.